संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लज्जान मानी मी. ख्रिस्त राये मला पामरा तारिणी, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 18व्या स्तोत्राच्या 28व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता दावीद असे म्हणतो, तू माझा दीप उजळीतोस, परमेश्वर माझा देव माझ्या अंधकाराचा प्रकाश करीतो. मागील भागात आपण पाहिले की मनुष्याचा आत्मा मनुष्याचा दीप आहे. डोंगरावरील प्रवचनात ख्रिस्त येशूने म्हटले, डोळा शरीराचा दिवा आहे. यास्तव मनुष्याचा डोळा निर्दोष असला तर त्याचे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. होय, डोळ्याला प्रकाश दिसतो, मात्र त्यासाठी प्रथमतः डोळा चांगला म्हणजेच निर्दोष असायला हवा. शिवाय डोळा उघडाही हवा, त्याशिवाय आपल्याला काहीही दिसणार नाही. परमेश्वराची इच्छा आहे की मनुष्याच्या डोळ्यांना प्रकाश अर्थात जीवनाचा प्रकाश दिसावा. येथे परमेश्वराला आमचे अंतःचक्षु अभिप्रेत आहेत. मात्र पौल करिंथकरांस लिहितो, त्यानुसार या युगाच्या देवाने म्हणजेच सैतानाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळी केली आहेत, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त, त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. याचाच अर्थ ख्रिस्ताने मानवाच्या उद्धारासाठी केलेले स्वअर्पण व त्याच्या पुनरुत्थानाचे सत्य त्यांना दिसू नये व त्यांनी ते स्वीकारू नये म्हणून तो सतत प्रयत्नशील असतो. त्याकरिता त्याने त्यांच्या मनाचे डोळे बंद करून ठेविले आहेत. मात्र देव आमचा दीप उजळविणारा आहे. पौल आमच्यासाठी प्रार्थना करीतो, तुमचे ज्ञानचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणापासून होणारी आशा काय, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची संपत्ती केवढी व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बळाच्या पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. परमेश्वराने आपला दीप उजळावा म्हणजे आपले अंतःचक्षु उघडावेत व आपणास सत्य दिसावे. ते सत्य स्वीकारण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद. ख्रिस्त राये मला पामरा तारिणी, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी